मंडळी 6:03 झालेली आहेत. वेळेचा आदर राखत आणि जे आधी सहभागी झालेले आहेत त्यांचं स्वागत करत आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. राजन तांबणे आपलं स्वागत. आणि हा जो आपण संवाद पुढचा 1 तासभर करणार आहोत त्यानिमित्त सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तसेच माझे मित्र जयंत फाळके, वृषाली साटम आणि प्रदीप मांजरेकर ज्यांच्यामुळे माझा सहभाग शक्य झाला आहे, मी त्या सगळ्यांचे विशेष आभार मानू इच्छितो. इंट्रो व्हिडिओ कदाचित आपण बघितला असेल, त्याच्यामध्ये मी उल्लेख केला होता की कुठला विषय ठेवावा ह्याची आम्ही चर्चा केली, कारण 8 सत्र आपली झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे विषय घेतलेले आहेत. अगदी या संकटाचा सामना कसा करावा तिथपासनं पुढचं व्यावसायिक उद्योगाचं स्वरूप कसं असेल, आर्थिक विषय कसे असतील, आर्थिक स्थिती कशी असेल, या सगळ्याचाच उहापोह तुम्ही केलेला आहे. पुढे यातनं कसं जायचं वगैरेही विचार झालेला आहे. आणि म्हणून विचार करत असताना आम्ही अशा निष्कर्षाला आलो की काहीतरी एक वेगळा विषय घ्यायला पाहिजे आणि असा विषय शक्यतो घेऊया की ज्या विषयाचा तुम्हाला पाठपुरावा थोडासा करता येईल. मी पाठपुरावा अशासाठी म्हणतो की बऱ्याच वेळेला काय होतं, एक सत्र होतं आणि ते सत्र झाल्यानंतर काही आपल्याला त्यातनं इनपुट मिळतात आणि तो विषय बऱ्याच वेळेला तिथे संपतो. असं न होता असं वाटलं की असा एखादा विषय घ्यावा की ज्याचा काहीतरी फॉलोअप च्या माध्यमातूनही तुम्हाला काही विचारधन मिळू शकेल. आणि म्हणून एक विषय असा निवडला की जो सगळ्याच एंटरप्रेन्योर्सना अगदी जवळचा असतो. कोणीही जेव्हा उद्योग व्यवसाय आपल्यासारखा सुरू करतात तेव्हा प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं, प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं आणि जेव्हा आपण मोठे होतो त्यावेळेला आपल्याला एक संस्थात्मक बांधणी करावी लागते. प्रत्येकाला वाटत असतं की आपला एक ठसा उमटावा, जे काही आपण काम करतो आहोत त्याचा लोकांना त्यातनं काहीतरी फायदा व्हावा, हे प्रत्येकाच्या मनामध्ये विषय असतो. तर म्हणून विषय असा झाला की ज्याच्याबद्दल काहीसं माझ्याकडनं लिहिलं गेलेलं आहे, पूर्वी काही ठिकाणी मांडणी झालेली आहे. तो विषय असा घ्यायचं ठरलं की क्रिएटिंग अ लास्टिंग ऑर्गनायझेशन अँड युअर ओन लेगसी, असा विषय करायचं ठरवलं. कर्मधर्म संयोगाने मी स्वतः युट्यूबर आहे. वेगवेगळे माझे 2 चॅनल आहेत, एक मराठी आणि एक इंग्रजी असे. आणि मध्यंतरीच इंग्रजी चॅनलवरती हा क्रिएटिंग अ लास्टिंग ऑर्गनायझेशन या विषयाला मी सूतोवाचक केलं होतं. आणि एकंदरीत 33 व्हिडिओची मालिका मला त्यातून करायची आहे की ज्यामुळे हा विषय मला विस्तृत स्वरूपामध्ये म्हणजे साधारण एक 9 ते 10 तासामध्ये मांडता येईल असा विचार माझ्या मनामध्ये आहे. आणि त्याचं एक व्हिडिओ करायला पण मी सुरुवात केलेलीच आहे. तर असं वाटलं की नाहीतरी संस्थात्मक बांधणी हा प्रत्येक उद्योजकाला, व्यावसायिकाला हा महत्वाचा विषय असतो. म्हणून मग हाच विषय आपण आज त्याची सुरुवात करूया आणि पुढच्या 1 महिन्याभरामध्ये तुम्हाला ते युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाचा विस्तार, ज्यांना इच्छा आहे, ज्यांना हा विषय आवडला असेल, भावला असेल, त्यांना या विषयाचा विस्तार सुद्धा त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवता येईल. आणि संस्थात्मक बांधणींसाठी काय काय विचार करावा लागतो त्या सगळ्याचाच विचार तुम्हाला करता येईल. अर्थात माझा कुठलाही असा दावा नाही की हा अशाच प्रकारचा विचार करायला पाहिजे, परंतु एक तुमच्यासमोर फ्रेमवर्क असावं, त्याला तुम्ही अर्थातच हवं तसं त्यात सुधारणा घडवू शकाल असा विचार आम्ही केला. पुढे जायच्या आधी एक थोडासा परिचय मी आपला करून देतो, कारण इंट्रो व्हिडिओमध्ये कदाचित आपण तो ऐकला असेल किंवा काहींनी तो बघितलाही नसेल. माझं नाव आहे डॉक्टर अभिजित फडणीस. 1983 मध्ये कॉस्ट अकाउंटंट मी झालो, देशातनं दुसरा येऊन. 1984 साली चार्टर्ड अकाउंटंट झालो, देशातून 11वा येऊन. 1985 साली इंटर कंपनी सेक्रेटरीच्या परीक्षेमध्ये देशातून पहिला आणि मग 87 साली फायनल कंपनी सेक्रेटरीच्या परीक्षेत परत एकदा देशातून पहिला. आणि 1986 सालापासून जी नव्याने त्यावेळेला CFA परीक्षा सुरू झाली होती, पहिलीच बॅच भारतामधली, त्या परीक्षेला माझी नोंदणी पहिल्या बॅचमध्ये झाली आणि पहिल्याच बॅच जी पास झाली 1989 साली त्यामध्ये मी उत्तीर्ण झालो. आणि त्या सगळ्यात ज्या 6 परीक्षा होत्या त्यातल्या 5 परीक्षांमध्ये मला पहिल्या 10 मध्ये रँक मिळाली आणि शेवटच्या परीक्षेमध्ये 3री रँक मिळाली. त्यानंतर माझी अमेरिकन CFA च्या परीक्षेसाठी निवड झाली होती आणि
भारतामधनं ज्या 15 पहिल्या 3 बॅच मधले पहिले 5 असे 15 गुणवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेतला जो CFA प्रोग्राम जो जगभर महत्वाचा मानला जातो आजही, त्याच्यासाठी थेट दुसऱ्या लेव्हलला बसण्यासाठी आम्हाला मुभा देण्यात आली. आणि इतर अनेक जबाबदाऱ्या प्रापंचिक आणि व्यावसायिक असताना सुद्धा त्यावेळेला मी नोकरी करत होतो. असं वाटलं की आपण हे देशाच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल आहे आणि कितीही अडचणी असल्या तरी आपण ही परीक्षा द्यायला पाहिजे, म्हणून 15 पैकी 12 जण गळले आणि आम्ही 3 जण परीक्षेला बसलो आणि मी त्यावेळेला एकटाच दुसऱ्या लेव्हलला उत्तीर्ण झालो. पण मी या परीक्षेचा उल्लेख अशासाठी केला की ती माझ्या आयुष्याला एक कलाटणी देणारी परीक्षा ठरली. त्याच वेळेला कर्मधर्म संयोगाने ग्रीनलेस बँकेने मला रिस्क मॅनेजमेंट ह्या विषयामध्ये एक चांगल्या पदावरती माझी नेमणूक झाली, अशी ज्या प्रकारे जॉब डिस्क्रिप्शन होतं. परंतु प्रत्यक्ष जेव्हा कामाला सुरुवात झाली तेव्हा लक्षात आलं की माझ्यासारखा 8-9 वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तीच्या तोलाचा जो जॉब नाहीये जे त्याच्यामध्ये लिहिलं गेलं होतं दुर्दैवाने तसं वास्तवात नव्हतं. आणि मग कुठेतरी हा विचार मनात आला, जरी माझी पारिवारिक बॅकग्राऊंड अशी नव्हती, कुठल्याही प्रकारचं अशी घरामध्ये असं व्यावसायिक वातावरण नव्हतं, वडिलांचा छोटा व्यवसाय होता, पण अशी एक उडी मारावी अशी काही घरची सांपत्तिक स्थिती देखील नव्हती. पण तरी सुद्धा थोड्याशा विषण्णतेतून आणि थोडासा चॅलेंज घेऊन मी 92 साली स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली. कर्मधर्म संयोगाने ज्या ग्रीनलेस बँकेमधून मी बाहेर पडलो तीच खूप मोठ्या प्रमाणावरती हर्षद मेहताच्या स्कॅम मध्ये होरपळली आणि मला ज्या पहिल्या काही असाइनमेंट मिळाले व्यावसायिक, त्याच्यामध्ये त्या हर्षद मेहताच्या स्कॅम संदर्भातच ग्रीनलेस साठी पुन्हा एकदा काम करायची संधी मिळाली. आणि असं करत करत 5 वर्ष स्वतःचा व्यावसायिक नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट्स करताना एकदा माझ्याच क्लायंटकडनं रेफरन्स मिळून त्यावेळेची जी नंबर 3 ची स्विस बँक कॉर्पोरेशन, त्यांनी मला कन्सल्टंट म्हणून भारतामध्ये नेमलं. ही 96 सालची गोष्ट. त्यांचा एक व्यवसाय इथे सुरू करण्यासाठी, इक्विटी ब्रोकिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी, आणि ती कन्सल्टन्सीचाच भाग होता. आणि मात्र 1 वर्षांनी त्यांनी मला विचारलं की तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ जॉईन का होत नाही. आणि म्हणून त्यावेळेला मर्जर झालं होतं स्विस बँक कॉर्पोरेशन आणि सर्वात मोठी स्विस बँक, युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड, त्यांची इथे मर्जरची जबाबदारी आणि त्यामुळे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अशी माझी नेमणूक झाली. आणि नंतर तिथल्या त्या कंपनीच्या इथली जी लोकल कंपनी होती त्याच्या बोर्डावरती नेमणूक झाली. त्यानंतर त्या दोघांच्या मधली जी स्विस बँक क्रेडिट स्विस, तिथेही इथल्या कंपनीच्या संचालकपदी आणि अशाच प्रकारची जबाबदारी, डायरेक्टर फायनान्स, ऍडमिनिस्ट्रेशन अँड ऑपरेशन्स अशी जबाबदारी माझ्याकडे होती. काही वर्षानंतर मनात असं आलं की शिकावं आणि शिकवावं आणि पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या व्यवसायात उडी घ्यावी, म्हणून PhD करण्याच्या हेतूने मी नोकरी सोडून IIT मुंबईतनं PhD आणि एकीकडे माझा स्वतंत्र व्यवसाय अशा दोन्हीला सुरुवात केली. आणि त्याला आता 17-18 वर्ष लोटली. वेगवेगळ्या कंपन्यांसाठी एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन, कन्सल्टिंग, अगदी IIT बॉम्बेला काही नवीन इनिशिएटिव्ह सुरू करायला मदत. 2009 साली माझी PhD झाली, पण आजही IITशी संबंध माझा आहे. आणि हे करत असताना अनेक कंपन्यांशी, म्हणजे कॉर्पोरेट वर्कशॉपच्या माध्यमातून 70हून अधिक कंपन्यांशी संबंध आला. कॉर्पोरेट कन्सल्टिंग असाइनमेंट्स मधनं एक 12-13 मोठ्या आस्थापनांशी संबंध आला. आणि मग हा विचार मनामध्ये आला आणि त्याच वेळेला नेमकं एका दिल्लीतल्या संस्थेने मला इथे हा विषय तुम्ही एका SME कॉन्क्लेव्ह मध्ये मांडाल का असं विचारलं. आणि तोच विषय आज आपण घेतलेला आहे, क्रिएटिंग अ लास्टिंग ऑर्गनायझेशन. तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी जाऊन एक 20 मिनिटाचं भाषण करावं आणि तो विषय तिथेच संपावा असं न करता त्याची एक काहीतरी सुसूत्र पद्धतीने मांडणी करावी. आणि त्याच वेळेला वेलिंगकर इन्स्टिट्यूट मधनं मला काही तुम्ही लेखन कराल का, आमच्या जे 6 महिन्यात एक जर्नल प्रसिद्ध होतं ज्याला पिअर रेटेड जर्नल म्हणतात, वी स्कूलचं आविष्कार म्हणून ते जर्नल आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहाल का असं विचारल्यानंतर मी ह्याच विषयावरती लेखन केलं आणि ते एका फ्रेमवर्कच्या स्वरूपामध्ये मांडलं. आज मंडळी कसं आहे की आपण सगळे प्रचंड बदलाला सामोरे जातोय. नाविन्याचा शोध आपण प्रत्येक जण आपापल्या परीने घेत असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये मोठं व्हायची इच्छा असते. त्याच्यामध्ये जे बदल घडतायत त्यानुसार आपण स्वतः नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. तंत्रज्ञानाचा वापर, आपली बलस्थानं, आपले स्पर्धक या सगळ्यांचा विचार करतो. पण त्याचबरोबर एक संस्थात्मक बांधणी करावी लागते, कारण जोपर्यंत संस्थात्मक बांधणी केली जात नाही
तोपर्यंत हे सगळे आपले जे प्रयत्न आहेत ते अपुरे पडतात. आणि म्हणून याबरोबरच ह्या सगळ्या इनोव्हेशन, कॉन्स्टंट चेंज, त्याच्याच बरोबर आपण जे नेटवर्किंग हे सगळं करत असतो, त्याबरोबरच संस्थात्मक बांधणी जर झाली नाही तर आपली संस्था खुजी राहू शकते आणि त्याला जे एक मोठं स्वरूप यावं असं अनेक जणांचं स्वप्न असतं, ते त्या प्रमाणामध्ये मग येत नाही. असा विचार करून ह्या फ्रेमवर्कची मी मांडणी केलेली आहे. आज ह्या फ्रेमवर्कची अर्थातच आपल्या वेळेचे भान राखत एक साधारण पुढच्या 30 मिनिटांमध्ये मी ती मांडणी करणार आहे. आणि त्यानंतर अर्थातच तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाचा अधिक सखोल विचार करता येईल. मी म्हटलं तसं साधारण 9 ते 10 तासाचा कंटेंट मी पुढच्या एक महिन्याभरामध्ये निर्माण करू इच्छितो की ज्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. आता हे जे आपण जेव्हा म्हणतो की एखादी संस्था मोठी का होते, एखादा ग्रुप मोठा का होतो, तर त्याचे एक माझ्या दृष्टीने 5 महत्वाची परिमाणं असतात, 5 महत्वाचे विषय असतात. तर ते जे विषय कुठले असतात, तर आपल्या डोळ्यासमोर असलेलं चित्र काय आहे, आपण कुठल्या दिशेने जाऊ शकतो, कुठल्या प्रकारे आपण समाजासाठी जे काही आपले ग्राहक आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू इच्छितो, याचं प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी संकल्प असतो. आणि त्यातनं ज्याला इंग्रजीमध्ये व्हिजन म्हणतात, ती आपल्या डोळ्यासमोर असते. आणि व्हिजन ज्याच्याबद्दल मी अधिक नंतर चर्चा करणार आहे, पण आता आपल्यासमोर आधी हे 5 व्ही मी आपल्यासमोर मांडणार आहे. कारण माझं जे ही जी पूर्ण बांधणी आहे ह्या 5 व्हीच्या संदर्भामध्ये आहे, म्हणून मी त्याला 5 व्ही फ्रेमवर्क असं देखील म्हणतो. त्यातला पहिला जो व्ही आहे तो म्हणजे व्हिजन. दुसरा जो व्ही आहे तो म्हणजे व्हॅल्यू प्रपोजिशन, की जो आपला ग्राहक आहे, हा ग्राहक हा आपला व्यवसायाचा, धंद्याचा, उद्योगाचा केंद्र असतो. आणि त्या ग्राहकाला आपण व्हॉट इज दी व्हॅल्यू दॅट वी आर ऍडिंग, त्यामुळे व्हॅल्यू प्रपोजिशन आपलं काय आहे ह्याचा विचार करावा लागतो. तिसरा जो विषय असतो, तिसरा जो व्ही आहे, त्याला मी व्हॅल्यू डिलिव्हरी असं म्हणतो. कारण आपण आपल्यासमोर मोठं चित्र आहे, आपण ग्राहकाला काय देऊ इच्छितो याच्याबद्दल स्पष्टता आहे, परंतु ग्राहकाला जे आपण प्रत्यक्षात देतो आणि जी व्हॅल्यू आपण त्याला डिलिव्हर करतो ती आपण किती सक्षमपणे देतो, त्याच्यासाठी काय काय विचार करावे लागतात, ते त्याला मी व्हॅल्यू डिलिव्हरी असं समजतो. चौथा जो विषय आहे तो व्हॅल्यू क्रिएटर्सचा आहे. आता व्हॅल्यू क्रिएटर्स कोण आहेत, तर हा जो एंटरप्रेन्योर आहे, आपण स्वतः सगळे, आणि त्याचबरोबर आपला चमू, आपले सहकारी, आपल्याबरोबर काम करणारी माणसं, मग त्यांची संख्या कितीही असो, त्या सगळ्याच माणसांना मी व्हॅल्यू क्रिएटर्स म्हणतो. पण त्याचबरोबर केवळ आपल्याबरोबर पूर्ण वेळ काम करणारी माणसंच ही व्हॅल्यू क्रिएटर्स नसतात, तर आपल्या आजूबाजूला जी मंडळी, जे आपल्याला पुरवठादार असतात आणि बऱ्याच वेळेला आपले ग्राहक सुद्धा हे व्हॅल्यू क्रिएटर्स होऊ शकतात. अर्थात त्याचा उहापोह मी नंतर करणारच आहे. परंतु हा व्ही, चौथा व्ही, व्हॅल्यू क्रिएटर्स, हाही तेवढाच महत्वाचा असतो. आज एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर पूर्वी एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीनी जस्ट इन टाइम अनाऊन्स केलं आणि त्याचा फज्जा उडाला. ह्याला कारण असं की त्यासाठी या व्हॅल्यू क्रिएटर्सना जे बरोबर घ्यायला पाहिजे होतं ते त्यांनी घेतलं नाही, त्यांच्याबरोबर जे काम करायला पाहिजे होतं ते केलं गेलं नाही. आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये बरीचशी व्हॅल्यू ऍडिशन ही हे अँसिलरी करत असते, त्याचं भान त्यांना राहिलं नाही. त्यामुळे ह्या व्हॅल्यू क्रिएटर्स बरोबर काम करणं, आज आपल्यापैकी कितीतरी उद्योजक असतील, बऱ्याच वेळेला हा विषय आपल्याला मोठ्या कंपन्यांशी डील करताना येतो की आपलं क्रेडिट स्वतः थकतं. माझा एक नेहमी प्रयत्न असतो की जेव्हा जेव्हा माझे कॉर्पोरेट वर्कशॉप्स होतात, त्या प्रत्येक कंपन्यांच्या एक्झिक्युटिव्ह समोर हा मी विषय मांडतो की ट्रीट युअर वेंडर्स ॲज युअर पार्टनर्स. बऱ्याच वेळेला त्यांची वेंडर म्हणून हेटाळणी केली जाते, पण दे आर ऍक्च्युअली युअर पार्टनर्स इन युअर बिझनेस. आणि मोठ्या कंपन्यांमध्ये बऱ्याच वेळेला असं दिसतं, आणि मी ते म्हणतो की व्हॅल्यू क्रिएटर्सची त्यांची संज्ञा ही केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांपुरती दुर्दैवाने मर्यादित असते. म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांचं भलं व्हावं यासाठी वेगवेगळे प्रयत्न एचआरच्या माध्यमातून करत असतात, पण आपले जे पुरवठादार आहेत ते सुद्धा व्हॅल्यू क्रिएटर्स आहेत ह्याचं भान कितीतरी ठिकाणी नसतं. याचा अनुभव तुम्ही घेत असाल आणि विशेषतः अशा संकट काळात सुद्धा आपल्याला ते जाणवत असेल. आणि सगळ्यात शेवटचा व्ही म्हणजे व्हॅल्यू सिस्टम.
आपली नीतिमूल्य. कारण कुठलाही व्यवसाय हा नीतिमूल्यांवरतीच मोठा होतो. तात्कालिक एखादा व्यवसाय किंवा धंदा हा मोठा झाल्यासारखा वाटतो नीतिमूल्यांना पायदळी तुडवून, पण दीर्घकालीन विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की या नीतिमूल्यांच्याच आधारे कुठलाही व्यवसाय मोठा होतो. नीतिमूल्यांच्याच आधारे आपल्याला नवीन ग्राहक मिळतात. म्हणजे माझा अनुभव असा की नेटवर्किंग मी त्या मानाने मर्यादित करत आलो. अगदी त्या पहिल्या माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 1992 ते 96 आणि त्याचप्रमाणे आता 2001-2 पासनं 2002 पासनं जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये नेटवर्किंग पेशा मी व्हॅल्यू सिस्टम आणि ज्याला व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणतात त्याच्यावरती मी भर जास्ती दिला. आणि ह्याला कारण असं आहे की माझा अनुभव असा की या दोन्हीचं पालन आपण उत्तम प्रकारे केलं आणि त्याचबरोबर व्हॅल्यू डिलिव्हरीचं, तर आपोआपच आपलेच क्लायंट्स आपल्याला नवीन नवीन रेफरल्स देत असतात आणि त्यातनं सतत नवीन काम आपल्याला येत राहतं. तर त्यामुळे व्हॅल्यू सिस्टमचंही महत्व आहे. आता मंडळी, हे फ्रेमवर्क जेव्हा मी मांडायला सुरुवात केली त्यावेळेला केवळ हे 5 व्ही असा जर आपण विचार केला तर हे जे फ्रेमवर्क आहे ते थोडंसं अपुरं होईल असं कुणालाही जाणवेल. आणि म्हणून मी ह्या प्रत्येक व्हीचा अधिक खोलात विचार केला, जो अर्थातच मी या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक सखोल पद्धतीने मांडणार आहे. परंतु आपण आता एक एक व्ही कडे वळूया आणि त्या प्रत्येक व्हीच्या बाबतीमध्ये मी 4 स्तंभांचा विचार केलेला आहे. म्हणजे हे 5 व्ही आणि त्या प्रत्येकाचे 4 स्तंभ असे एकूण 20 विषयांचा विचार याच्यामध्ये आपल्याला एखादी संस्था मोठी करण्यामध्ये करावा लागतो. आणि जेव्हा मी संस्था म्हणतो, संस्था या संज्ञेचं माझी जी डेफिनेशन आहे ती खूप विशाल आहे. खरं म्हणजे ती संस्था प्रॉफिट ओरिएंटेड असो, नॉट फॉर प्रॉफिट असो, सामाजिक काम करणारी असो, अगदी ज्याला आपण ऑर्गनाइज रिलिजन म्हणतो ते असो, या सगळ्याच्या बाबतीमध्ये या फ्रेमवर्कचा आपोआपच उपयोग येईल असं आपल्याला दिसेल. आणि माझ्या त्या लेखामध्ये मी त्याचा उल्लेख केलाय. कारण या सगळ्यावरती आजच्या या माहिती युगामध्ये प्रत्येक धंदा आणि प्रत्येक संस्था आणि प्रत्येक अशा प्रकारची रचना ही तावून सुलाखून निघणार आहे. आज माहिती युगामध्ये कुठलीही गोष्ट लपत नाही, आपल्याला माहिती आहे. सगळ्या धडाधड बाहेर येतात गोष्टी. एखाद्या व्यवसायाने केलेली पापं सुद्धा पटकन बाहेर येतात. त्याचा ते कधी चव्हाट्यावर येईल आपल्याला सांगता येत नाही. मी तुम्हाला एक गमतीशीर उदाहरण सांगतो की कसं हे माहिती तंत्रज्ञानामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. आपण युनायटेड एअरलाइन्स नावाच्या विमान कंपनीचं नाव ऐकलं असेल. या युनायटेड एअरलाइन्स ही अमेरिकन खूप मोठी एअरलाईन आहे. तिचा जगभर विस्तार आहे. आपल्यापैकी काही जणांनी त्यांनी प्रवासही केला असेल, मीही केलेला आहे. परंतु एकदा असं झालं की युनायटेड एअरलाईननी एक गिटारिस्ट प्रवास करत होता आणि त्याला नेमकी खिडकीमध्ये त्याला जागा मिळाली आणि एका कॉन्सर्टला तो जात होता आणि जात असताना त्याचं लक्ष नेमकं खाली गेलं आणि त्याच्या डोळ्यासमोर असं आलं की आपल्या डोळ्या देखत ही जी गिटार आता विमानामध्ये लोड केली जाते ती त्याचं योग्य प्रकारे हाताळणे झालेलं नाही. आणि त्याला ती भीती वाटली, कारण त्याला दुसऱ्या ठिकाणी पोहोचून ती कॉन्सर्ट करायची होती. आणि त्यावेळेला त्याच्या मनात एकदम धस्स झालं. प्रत्यक्ष जेव्हा तिकडे पोहोचला आणि त्याला ती गिटार मिळाली त्यावेळेला तिच्या अर्थातच त्याला जी भीती होती मनामध्ये तेच झालं वास्तवात. आणि ते नेमका त्या गिटारचा बो हा मोडलेला होता आणि त्यामुळे त्यांनी तिथे रीतसर तक्रार केली, पण त्याला काही कोणी एवढं ऐकून घेतलं नाही त्याचं. आता त्याच्या मनामध्ये प्रश्न आला की हा विषय पोचवायचा कसा त्यांच्या लोकांपर्यंत. म्हणून या माणसाने चक्क एक युट्यूब व्हिडिओ बनवला की युनायटेड ब्रोक माय गिटार आणि तो व्हायरल झाला. ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्याला 8-9 वर्ष झाली असतील. आणि तो एवढा व्हायरल झाला की त्याचा युनायटेडच्या व्यवसायावरती परिणाम झाला. त्यामुळे मंडळी, आज कुठलीही गोष्ट लपून राहत नाही आणि म्हणून या 5 व्हीचा आपल्याला विचार करणं आवश्यक होतं. आता आपण टप्प्याटप्प्याने एकेका व्ही कडे आणि त्याच्या 4-4 स्तंभांकडे वळूया. आणि त्यानंतर अर्थातच आजचा जो विषय मला दिलेला आहे त्याच्यामध्ये जो दुसरा भाग आहे की क्रिएटिंग युअर लेगसी, याबद्दल सुद्धा मी आपल्याशी बोलणार आहे. तर पहिला जो व्ही आहे तो म्हणजे व्हिजन, ज्याला मराठीमध्ये मी संकल्पचित्र म्हणतो. आपल्याकडे आपल्या परंपरेमध्ये शुभ संकल्पाचं खूप महत्व सांगितलेलं आहे की आपण नेहमी शुभ बोलावं, रात्री झोपताना सुद्धा शुभ संकल्प करावा, लोकांचं शुभ चिंतावं. पण त्याचबरोबर व्यवसायाचं
एक आपला स्वतःचा संकल्प चित्र असतो. आणि असं नेहमी म्हटलं जातं की आपली जी मेमरी आहे, आपली जी स्मरणशक्ती आहे ती फोटोग्राफिक असते. ती पूर्वी झालेल्या गोष्टी सुद्धा आपल्या मनामध्ये या एखाद्या फोटोसारख्या असतात. आणि आपल्या मनामध्ये जे संकल्पचित्र आहे ते सुद्धा आपल्या डोळ्यासमोर जर एखाद्या फोटोसारखं असेल, तर त्याचा आपल्याला एक परिणाम आपल्यावरती कळत नकळत होत असतो. आणि म्हणून या गोष्टींना आपल्याकडे फार महत्व आहे, की हे आपल्यासमोर डोळ्यासमोर असणं. जसं आपल्याकडे सगुण उपासना सांगितलेली आहे, जरी आपण ईश्वराला निर्गुण समजतो, पण सगुण उपासनेचा हेतू हाच आहे की त्या सगुणामुळे, त्या ईश्वराच्या चिन्हामुळे आपलं चिंतन त्याच्याकडे वळावं. म्हणून आपल्याकडे संतांनी सगुण उपासना सांगितलेली आहे. ती अज्ञानात नव्हे, अत्यंत ते ज्ञानी संत होते आपले. म्हणून ते जे आपल्या डोळ्यासमोरचं चित्र असतं त्याला मी म्हणून संकल्प चित्र म्हणतो. त्याला विजन इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. पण संकल्प चित्र हा अधिक शक्तिमान शब्द आहे असं मला वाटतं. आता हे जे संकल्प चित्र आहे ते 4 निकषांवरती आपल्याला तपासून बघायला पाहिजे. आणि म्हणून मी त्याचे 4 स्तंभ म्हणतो. कारण आपला जो विषय याचा तो म्हणजे क्रिएटिंग अ लास्टिंग ऑर्गनायझेशन. ती फक्त एका जनरेशनल राहू नये, तर ती जनरेशन आफ्टर जनरेशन अशी राहावी. आता हा कंपनी फॉर्म जो आहे तो सुद्धा अतिशय जुना आहे. जपानमध्ये बुद्धिस्ट पगोडा बनवणाऱ्या कंपन्या ह्या पिढ्यानपिढ्या चालू आहेत. 1000 वर्ष त्याला लोटलेली आहेत. तर अशा प्रकारचं जरी आजचा मॉडर्न कंपनी फॉर्म थोडा वेगळा असला तरी पिढी जात आणि त्याला खूप ऊर्जितावस्था आलेले अनेक व्यवसाय आहेत. तर तसं जर आपल्याला ते व्हायला हवं असेल तर येणाऱ्या काळाच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने 4 परिमाण हे महत्वाचे ठरतात. सगळ्यात पहिलं म्हणजे काइंडनेस टू अर्थ. आता आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्लोबल वॉर्मिंग आणि अशा सगळ्यामुळे लोकांमध्ये खूप सजगता आलेली आहे. चक्क युरोपामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये, विशेषतः ज्याला नॉर्डिक देश म्हणतात, अशा ठिकाणी एवढी सजगता आहे की आता आपल्याकडे भारतामध्ये अजूनही ती परंपरा आहे, आपण वापरलेले कपडे हे फेकून देत नाही, तर ते कोणाला तरी देतो, त्याचा कोणतरी वापर करू शकेल. शेवटी ते कपडे पुन्हा कोणापर्यंत तरी पोहोचतात, ते आपल्याला रस्त्यावरती विकले जाताना पण दिसतात. आज युरोपामध्ये ही जाणीव आहे की जेव्हा आपण एक पेअर ऑफ जीन्स घेतो त्याच्यामध्ये 2500 लिटर पाणी व्यर्थ जात असतं. मी पण एका रिटेल चेन बरोबर काम करतो. त्यामुळे जेव्हा ही लोकांमध्ये जाणीव येते त्यावेळेला नवीन बिझनेस मॉडेल्स तयार होत आहेत. लोक मुद्दामून ज्याच्यामध्ये तेल खर्ची पडेल असे प्रवास टाळतायत. त्यामुळे हे जे काइंडनेस टू अर्थ जे व्यवसाय असेल की ज्याच्या माध्यमातून आपण म्हणतो की माता भूमी पुत्रोहम पृथिव्याः, आम्ही ह्या भूमीचे पुत्र आहोत आणि म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो आणि त्या माता भूमीला आधी तिला स्मरण करूनच पाय ठेवतो. तर त्यामुळे हा काइंडनेस टू अर्थ आपला जो व्यवसाय आहे त्याच्यामधनं कुठल्याही प्रकारे आपण ह्या वातावरण प्रदूषित करत नाही ना, ह्याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची आज गरज आहे. दुसरा जो विषय आहे तो इम्पॅक्ट ऑन ह्युमॅनिटी, की आपण जे काही करतोय त्यातल्या व्यवसायातनं एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे का, ह्याच्यातनं केवळ माझा स्वार्थ साधला जाणार आहे. हा एक महत्वाचा विचार आता आहे. म्हणजे मी स्वतः शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदार आहे, पण शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना मी एथिकल इन्व्हेस्टिंग करतो. म्हणजे असे जे व्यवसाय आहेत की ज्याचा परिणाम हा लोकांवरती दीर्घकालीन दृष्टीने चांगला होणार नाही, अशा व्यवसायांपासून दूर राहणं हे मी करतो. त्यामुळे इम्पॅक्ट ऑन ह्युमॅनिटी काय आहे याचा दुसरा विचार हा अधिकाधिक लोक करतायत. आज एक CSR हा त्याचं केवळ एक द्योतक आहे, परंतु ज्याला आज ट्रिपल बॉटम लाईन म्हटलं जातं, की बॉटम लाईन म्हटल्यानंतर केवळ नफा हा आता विषय राहिलेला नाही, तर इम्पॅक्ट ऑन सोसायटी आणि इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट हाही विचार त्याच्यामध्ये केला जातो, ज्याचा उल्लेख मी आत्ताच काइंडनेस टू अर्थ आणि इम्पॅक्ट ऑन ह्युमॅनिटी ह्या माध्यमातून केला. तिसरा विषय आपल्या संकल्प चित्राच्या बाबतीमध्ये असा येतो की ह्या आपल्या जो आपण व्यवसाय केलाय त्याच्यामधनं नवीन ऑफशूट्स फॉर ग्रोथ काय असणार आहेत. आता ऑफशूट्स फॉर ग्रोथ याचा अर्थ काय की जो एक माझा व्यवसाय आहे तो साचेबंद आहे की त्यातून मी काही नवीन निर्माण करू शकतो. मी त्याला इंग्रजीमध्ये पोर्टेबिलिटी ऑफ स्किल्स असं म्हणतो. पोर्टेबिलिटी ऑफ स्किल्स याचा अर्थ केवळ व्यक्तिगत स्किल्स नव्हे, तर संस्थात्मक आपल्याकडे जी कौशल्य आहेत ती मी कुठल्या दुसऱ्या व्यवसायामध्ये पोर्ट करू शकतो. असं जर आपली पोर्टेबिलिटी असेल तर त्यातनं आपल्या संकल्पचित्रातनं नवीन धुमारे फुटू शकतात.
एखाद्या व्यवसायावरती आता जसं आपण अनुभवतोय की काही व्यवसायांवरती संकट आलेलं आहे, पण त्या संकट काळात सुद्धा जी आपली स्किल सेट आहेत त्याची मी कुठे दुसरीकडे त्याचा वापर करू शकतो. बऱ्याच वेळेला ही स्किल सेट दुसऱ्या ठिकाणी वापरली जाऊ शकतात. आपल्याला कदाचित माहिती असेल की नारायण हृदयालयासारखं इथे हृदयावरती ह्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तिथे वापर केला गेलेला आहे तो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधल्या जे एक मॅन्युफॅक्चरिंगचं तिथले जे तत्व असतं तशा प्रकारे तत्वाचा वापर हा चक्क एका हॉस्पिटलमध्ये केला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला केवळ आपल्या धंद्याचा असा विचार करण्याची गरज नाही की मी एका विशिष्ट व्यवसायामध्ये आहे. त्या व्यवसायातनं माझ्याकडे जी गुणवत्ता आणि माझ्या कर्मचाऱ्यांच्या आणि माझ्या सहकाऱ्यांमध्ये जी सामूहिक गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला मी दुसऱ्या कुठल्या ठिकाणी अप्लाय करू शकतो, ज्याला मी पोर्टेबिलिटी ऑफ स्किल्स म्हणतो, याचाही विचार आपण करण्याची आवश्यकता असते. चौथा जो विषय असा आहे की ह्याच्यातनं आपल्याला जो रेलेव्हन्स आहे आपला, कारण शेवटी कुठला व्यवसाय टिकतो की एनी बिझनेस विच इज रेलेव्हंट टू सोसायटीज नीड्स. आणि त्यामुळे आपला झोन ऑफ रेलेव्हन्स आता काय आहे आणि हाऊ डू वी चेंज ऑर एक्सपांड दी झोन ऑफ रेलेव्हन्स. मग तो जॉग्राफिकल असू शकेल, प्रोडक्ट रेंजच्या दृष्टीने असू शकेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारे असू शकेल. त्याची अर्थात मी नंतर या युट्यूबच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. पण व्हॉट इज द झोन ऑफ रेलेव्हन्स ऑफ अवर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस, कॅन दे बी अप्लाइड इन डिफरंट सिच्युएशन्स. म्हणजे एक आता तुम्ही कदाचित ही वाचली असेल की चक्क काही ऑटोमोबाईल कंपन्यांनी आता जेव्हा ह्या कोरोनाच्या संकट काळामध्ये गरज होती तेव्हा व्हेंटिलेटर्सची निर्मिती करायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात तुमचा झोन ऑफ रेलेव्हन्स तुम्ही वाढवू शकता, त्यातनं काही नवीन प्रोडक्ट्स निर्माण होऊ शकतात. आता हा विषय मी इथे थांबवतो कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पुढच्या विषयाकडे मी येतो. पुढचा जो विषय आहे तो व्हॅल्यू प्रपोजिशन असा आहे. मगाशी मी म्हटलं की शेवटी ग्राहक केंद्री असणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे, कारण शेवटी ग्राहक हाच आपल्या धंद्याचा प्राण आहे. आपण त्याच्यासाठी कुठल्या प्रकारे व्हॅल्यू एडिशन करतो आणि व्हॉट इज अवर व्हॅल्यू प्रपोजिशन, ग्राहकासाठी आपण कशा प्रकारे मोल देणार हे फार महत्वाचं असतं. आपल्याकडे माहितीये की आपण शब्द वापरतो कवडी मोल. तर मोल म्हणजे व्हॅल्यू आणि प्राइस म्हणजे किंमत. आता एक खूप वर्षांपूर्वी मी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी नोकरी करत असताना मी तेव्हा 20शीत होतो आणि माझे ते सहकारी होते ते 50शीत होते. पण त्यांनी जे मला वाक्य सांगितलं ते माझ्या हृदयावरती कायमचं कोरलं गेलेलं आहे. त्यांनी मला असं वाक्य सांगितलं की अभिजित, मी फक्त एकाच गोष्टीची नेहमी काळजी घेतो, माय व्हॅल्यू, द व्हॅल्यू दॅट आय डिलिव्हर शुड बी मोर दॅन द प्राइस दॅट आय एम पेड. आणि हे एवढं महत्वाचं वाक्य आहे की आपण जेव्हा व्हॅल्यू प्रपोजिशनचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला ग्राहकाला आपण काय देतोय याच्याबद्दल जर आपण सजग असू तर तोच ग्राहक आपल्याला नवीन नवीन रेफरन्स देणार आहे, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला. त्यामुळे वी हॅव टू बी कॉन्शियस. म्हणजे अर्थात जो खरेदीदार असतो तो नेहमी याचा विचार करतच असतो की त्याला मिळणारी व्हॅल्यू ही तो मोजणारी जी किंमत आहे त्याच्यापेक्षा अधिक आहे का नाही. मात्र या बाबतीत पुरवठादार म्हणून, एक व्यावसायिक म्हणून, एक उद्योजक म्हणून आपण कॉन्शियस जर राहिलो की दी व्हॅल्यू दॅट आय डिलिव्हर इज मोर दॅन दी प्राइस दॅट आय एम आस्किंग फॉर, तर त्यातनं खूप नवीन व्यावसायिक संधी निर्माण होत राहतात. आणि म्हणून त्याला मी व्हॅल्यू प्रपोजिशन असं म्हणतो. आणि या व्हॅल्यू प्रपोजिशनचे पुन्हा 4 विषय माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्यातला जो पहिला विषय आहे त्याला मी डिफरन्सिएशन म्हणतो. डिफरन्सिएशन याचा अर्थ मी जी सेवा किंवा वस्तू पुरवतो त्या इतरांपेक्षा कशा प्रकारे भिन्न आहेत. आता कसं होत आहे मंडळी की प्रत्येक व्यवसायाचं हे कमॉडिटायझेशन होत आहे. कमॉडिटायझेशन म्हणजे काय, तर ब्रँड्सच्या बरोबर विरुद्ध प्रक्रिया निर्माण होते. बँकिंग इज गेटिंग कमॉडिटाइज्ड. म्हणजे बँकांमध्ये सेवेच्या दृष्टीने आता फरक राहिला नाही, कारण सगळ्याच गोष्टी डिजिटाइज्ड होत आहेत. तर अशा प्रकारे कमॉडिटाइज होणं, त्याचं एखाद्या वस्तूसारखं होणं आणि त्याच्या ब्रँडला काही किंमत न राहणं हे कुठल्याही व्यावसायिकाला खूप मोठा धोका असतो. आणि म्हणून आपल्याकडे कसं सदैव डिफरन्सिएशन करता येईल, मला यातनं काय नवीन निर्माण करता येईल, हे कमॉडिटाइज होत असताना आम्ही काय वेगळं करू शकतो याचं भान आपल्याला सतत ठेवलं पाहिजे. त्याला मी डिफरन्सिएशन असं म्हणतो. त्याचा जो दुसरा विषय आहे ज्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावरती बोललं जातं तो म्हणजे ब्रँडिंग. पण मंडळी मी एक थोडासा विषय, मी काही मार्केटिंग या विषयातला तज्ज्ञ नाही, पण आता खूप वर्ष अनेक प्रकारच्या कंपन्यांशी संबंध आल्यामुळे मी थोडंसं हे असा विषय मांडू इच्छितो की ब्रँड मॅनेजमेंट हा एक महत्वाचा विषय आहे. ब्रँड मॅनेजमेंट मी अशासाठी म्हणतो की ब्रँड म्हणजे शेवटी काय असतो, ब्रँड म्हणजे आपला ब्रँड बघितल्यानंतर
त्या ग्राहकाच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या किंवा उद्दीपित होणाऱ्या विशिष्ट भावना असतात. त्या भावना सकारात्मक जेवढ्या असतील तेवढं आपल्या व्यावसायिकांना किंवा उद्योजकांना एका पुल फॅक्टरचा अनुभव मिळतो. आता जेव्हा आपण व्यवसाय करत असतो त्यावेळेला दोन प्रकारे व्यवसाय वाढवला जातो. एक ज्याला मी पुश म्हणतो, जे नेटवर्किंगच्या माध्यमातून लोक करत असतात. बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की त्या नेटवर्किंगमध्ये श्रम एवढा होतो की पुल फॅक्टर्स कडे दुर्लक्ष होतं. पुल फॅक्टर याचा अर्थ काय, की तुमचा ब्रँड तुम्ही अशा प्रकारे निर्माण करा की ग्राहक तुम्हाला शोधत यायला पाहिजे. तर ही जी भावना तुमच्या ब्रँडमध्ये आहे ती फार महत्वाची आहे. क्रिएटिंग अ पुल फॅक्टर, अशा प्रकारच्या भावना समोर निर्माण होणं की अरे ह्याच्याकडे आपण गेलो तर आपलं काम होईल, ही एक भावना आपल्याला कशी निर्माण करता येईल आपल्या ब्रँडमधनं, ह्याचा पण विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी त्याला ब्रँड मॅनेजमेंट असं म्हणतो. तिसरा जो विषय आहे तो डिफरन्सिएशनची संदर्भातला आहे की आपण आपला व्यवसाय, आपला उद्योग, आपल्या वस्तू, आपल्या सेवा या वेगळ्या कशा राहतील याचा कसोशीने प्रयत्न करत असतो. पण तो जो आपला प्रयत्न आहे तो आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचतो का? आणि म्हणून ते युनिक सेलिंग प्रपोजिशन हे महत्वाचं ठरतं. कारण ग्राहकालाही कळलं पाहिजे, ग्राहकांबरोबर संवाद आपला राहिला पाहिजे. आणि तो केवळ ऑर्डर मिळवण्यासाठी नव्हे, तर सातत्याने माझ्या ग्राहकांपर्यंत मला कशा प्रकारे माझं युनिकनेस पोहोचवता येईल. मग आज तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू शकता, युट्यूबचा माध्यम वापर करू शकता, इतरही माध्यमांचा वापर करू शकता, तुमच्या ब्लॉगचा माध्यम वापर करू शकता, न्यूज लेटरचा वापर करू शकता. पण हाऊ आर यू कम्युनिकेटिंग युअर डिफरन्स, हा एक महत्वाचा विषय आहे. म्हणून मला असं वाटलं की आपल्या समोर तो मांडावा. आणि सगळ्यात चौथा महत्वाचा विषय म्हणजे कस्टमर सेंट्रिसिटी आणि अलाइनमेंट. आता मंडळी, मी कविता देखील करतो. माझ्या दीर्घ कविता युट्यूब माझ्या मराठी डॉक्टर अभिजित मराठी चॅनलवरती उपलब्ध आहेत. एक माझी कविता ही थोडी गमतीशीर आहे. तिचं नाव आहे रस्त्यावरच्या लोकांना सलाम. आणि त्या कवितेचं कारण असं झालं की आता मी वाहन चालवतोय 1987 झाल्यापासून, कार चालवतोय. म्हणजे आता 33 वर्ष झाली. आणि मी गमतीने असं म्हणतो की त्या 33 वर्षात मी 30 वेळा देखील हॉर्न वाजवला नाही. याला कारण असं की उत्तम ड्रायव्हर कोण असतो मंडळी? उत्तम ड्रायव्हर तो नसतो की जो आपल्या समोरचं वाहन बघत असतो. उत्तम ड्रायव्हर तो असतो की जो आपल्या वाहनाच्या समोरचं वाहन बघत असतो. आणि त्यामुळे जो वाहनाच्या समोरचं वाहन बघतो त्याला कधी हॉर्न वाजवायची वेळ येत नाही. कारण त्याला माहिती असतं की त्याच्या समोरचा जो वाहन चालवणारा आहे तो त्याच्या पुढच्या वाहनाच्या नुसार की आपल्या गाडीचा वेग हा कमी जास्ती करत असतो. त्यामुळे जर माझं त्याच्या पुढच्या वाहनावरती काचेतनं लक्ष असेल तर मला कधीही हॉर्न वाजवायची वेळ येत नाही. आणि म्हणून मी 33 वर्षात 30 वेळा सुद्धा हॉर्न वाजवला नाही. क्रिकेटमुळे मी टू व्हीलर चालवायला शिकलो, बाईक घेतली चक्क 2013 साली. 2013 पासून मी अजूनही एकदाही हॉर्न वाजवलेला नाही माझ्या बाईकवर. याला कारण आपलं लक्ष हे पुढच्याकडे असलं पाहिजे. कस्टमर सेंट्रिसिटी सुद्धा तशीच आहे. कस्टमर सेंट्रिसिटी म्हणजे केवळ आपल्या ग्राहकावरती लक्ष नव्हे, तर ग्राहकांच्या ग्राहकांवरती लक्ष, की आपल्या ग्राहकाच्या गरजा काय बदलतायत आणि त्याच्या गरजा कोणामुळे बदलतात, तर त्याच्या ग्राहकामुळे बदलतात. त्याच्याकडे जर आपलं लक्ष असेल तर आपण अर्थातच आपला व्यवसाय हा आधीच बदलू शकतो. आणि मग आपल्याला सगळ्यात शेवटी अचानक हॉर्न वाजवायची वेळ येत नाही, कारण आपण त्याबाबत अधिक सजग असतो. म्हणून मी तुम्हाला हा कस्टमर सेंट्रीचा विषय असा थोडा हलका फुलका सांगितला, पण हा अतिशय महत्वाचा विषय आहे, ज्याच्याबद्दल मी अर्थातच एक वेगळा युट्यूब व्हिडिओ बनवणार आहे. तिसरा जो व्ही आहे आपला, तो तिसरा व्ही त्याला आपण व्हॅल्यू डिलिव्हरी म्हटलं. की ग्राहकाला मी कितीही मोठी आश्वासनं दिली, माझं संकल्पचित्र कितीही मोठं असेल, पण माझ्याकडे जर अशा रचना नसतील की ज्या रचनांच्या माध्यमातून मी ग्राहकांना खात्रीलायक सातत्याने सेवा देऊ शकेन, तर ते आश्वासन पोकळ ठरणार आहे. आणि म्हणून तिसरा व्ही महत्वाचा ठरतो, तो म्हणजे व्हॅल्यू डिलिव्हरी. व्हॅल्यू डिलिव्हरी हे कशावरती अवलंबून असतं, तर आपल्या प्रोसेसेस, आपली सप्लाय चेन्स, आपलं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, या सगळ्यावरती ते अवलंबून असतं. आपल्याकडे आपण कशा प्रकारे आपल्या अंतर्गत प्रक्रिया कशा आपण सुधारलेल्या आहेत, आपले सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याबरोबरच्या प्रक्रिया आपण किती स्ट्रीमलाईन केलेल्या आहेत, हा अर्थातच त्यातला गाभा असतो. ज्यांच्या संस्था मोठ्या झालेल्या आहेत त्यांचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर किती सबळ आहे, हा त्याच्यामधला एक विषय असतो. आणि त्या अनुषंगाने 4 विषय महत्वाचे ठरतात. ते 4 विषय कुठले आहेत मंडळी, तर सगळ्यात पहिला आहे कपॅसिटी मॅनेजमेंट. दुसरा आहे, मी पहिल्यांदा सगळे विषय सांगतो आणि मग त्या एकेकाकडे वळणार आहे. दुसरा जो आहे तो कॉस्ट मॅनेजमेंट, तिसरा जो आहे तो रिस्क मॅनेजमेंट, आणि चौथा जो आहे तो वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. हे 4 स्तंभ आहेत
या व्हॅल्यू डिलिव्हरीचे. आणि एकेका स्तंभाकडे आपण वळूया. सगळ्यात पहिला आहे कपॅसिटी मॅनेजमेंट. कपॅसिटी याचा अर्थ केवळ मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी नव्हे. कपॅसिटी कॅन बी इन द फॉर्म ऑफ टॅलेंट, कपॅसिटी कॅन बी इन द फॉर्म ऑफ स्पेस, कपॅसिटी कॅन बी इन द फॉर्म ऑफ ऍक्सेस टू स्पेस. आणि या जगामध्ये आपल्याला आता प्रत्येक गोष्ट माझ्या स्वतःची मालकीचीच असली पाहिजे असा दुराग्रह करण्याची गरज राहिलेली नाही. इनफॅक्ट मी असं म्हणतो की ह्या कोरोना व्हायरसच्या निमित्ताने एक संकट काळातली रुपेरी किनार अशी आहे की अधिकाधिक आउटसोर्सिंगला ह्यातनं खूप मोठं पाठबळ मिळणार आहे. आणि असं जेव्हा पाठबळ मिळतं त्यावेळेला आपण जे आपल्या कपॅसिटी निर्माण करत असतो, त्यामुळे कपॅसिटी क्रिएशन केव्हा करावं, केव्हा करू नये, केव्हा आपल्या स्वतःची कपॅसिटी असावी, केव्हा आपण लोकांच्या सहकार्याने कपॅसिटी निर्माण करावी, त्याचा परिणाम आपल्या ओव्हरहेड्स वरती काय होतो, हे सगळे विषय हे कपॅसिटी मॅनेजमेंटचे विषय आहेत. आता अशा कंपन्या संकटात सापडलेल्या आहेत त्या कोरोनामुळे की त्यांनी प्रचंड कपॅसिटी निर्माण केलेली आहे, पण ज्याचा वापर आता करता येत नाहीये. विचार करा एअरलाईन्सवरची आता परिस्थिती काय असेल, विचार करा की हॉटेल्सची आता काय स्थिती झाली असेल. तर त्यामुळे आपल्याला कपॅसिटी मॅनेजमेंटचा विषय हा विचारपूर्वक करावा लागतो. दुसरा जो विषय आहे तो वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, आपलं खेळतं भांडवल. आणि आपल्याकडे ते व्यावसायिक फिरणारं चक्र, हे चक्र किती गतिमान आहे, आपल्या प्रक्रिया किती आपण सुंदर केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठे अडचणी नाहीत ना, हा वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा विषय असतो. अर्थात त्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल फायनान्सिंगचा पण विषय असतो, पण त्याही महत्वाचा विषय असतो की आपल्या प्रक्रिया किती चांगल्या आहेत. तिसरा जो विषय आहे तो कॉस्ट मॅनेजमेंटचा आहे की आपले जे काही खर्च आहेत त्या खर्चाचं आपण किती चांगल्या प्रकारे नियोजन करतो. आता या सगळ्या संकट काळामध्ये एक व्हॉट्सअपवरती आलेलं वाक्य मला खूप आवडलं. ते वाक्य असं होतं की ह्या संकट काळानंतर आपल्याला जाणवलं की लीडिंग लाईफ इज व्हेरी चीप इन इंडिया, लाईफस्टाईल इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आता हे खूप मोठं वाक्य आहे मंडळी, की आपल्याला सगळ्यांना जाणवलं असेल की कितीतरी जणांच्या उत्पन्नावरती टाच आली, पण कितीतरी माणसांचे आज खर्च कमी झाले आणि तरी सुद्धा ते आरामात आपलं जीवन व्यापन करू शकतायत. याचा अर्थ आपण ही जी कॉस्ट मॅनेजमेंट आहे ती कशा प्रकारे आपल्या संस्थात्मक त्याचा विचार करू शकतो, हेही तेवढंच महत्वाचं ठरतं. आणि सगळ्यात चौथा विषय जो आहे तो रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे जोखमीचं व्यवस्थापन. आता मंडळी एक आणखीन गंमत तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यासाठी पण मी व्हिडिओ बनवणार आहे की हे 4 स्तंभ मी तुम्हाला आता जे सांगितले आणि ते पुढच्याही 2 विषयांचे सांगणार आहे, पण ह्या प्रत्येक स्तंभामध्ये देर इज अ कॉन्व्हर्सेशन. म्हणजे कपॅसिटी मॅनेजमेंट आणि वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट हे वेगवेगळे विलग विषय नव्हेत. तर कपॅसिटी मॅनेजमेंट आणि वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट ह्याचा जेव्हा आपण एकत्र विचार करतो तेव्हा बाजारामध्ये आपण वस्तू पुरवठा किंवा सेवा पुरवठा किती वेगाने करू शकतो याचा तो एकत्रित विचार असतो. जेव्हा आपण कॉस्ट मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंटचा एकत्रित विचार करतो तेव्हाच आपण कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह होतो. केवळ कॉस्ट मॅनेजमेंटचा विचार करून कधीही कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह होता येत नाही. त्यामुळे कॉस्ट मॅनेजमेंट आणि वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा एकत्रित विचार करायला पाहिजे. तर मी आता ह्या सगळ्या तपशिलात जात नाही, पण तुम्हाला फक्त जाता जाता सांगितलं की हे जे 4 स्तंभ आहेत ते एकमेकांपासून विलग नाही, तर ते एकमेकांशी संवाद करणारे आहेत. ते कशा प्रकारे संवाद करतात त्याच्याबद्दलही मी युट्यूब व्हिडिओ या प्रत्येक व्हीच्या आणि त्यातल्या 4 स्तंभांच्या बाबतीमध्ये त्यांच्यातल्या चालणाऱ्या संवादाबद्दल बनवणारच आहे. पण आता जाता जाता उल्लेख केला. जो पुढचा विषय आहे तो म्हणजे व्हॅल्यू क्रिएटर्सचा. आपल्याकडे असलेली मानवी संसाधनं, ही मानवी संसाधनं बऱ्याच वेळेला वापरली जात नाहीत. त्याची जी क्षमता आहे, माझा अनुभव असा आहे की ती क्षमता जर वापरली गेली तर ऑर्गनायझेशन कॅन डू वंडर्स. आणि त्याचा मी अनुभव स्वतः एका सहकारी बँकेच्या संचालक 2002 ते 2005 होतो. पहिल्या 5 सहकारी बँकांमधली ती सहकारी बँक गणली जाते. मी त्याचं मुद्दामून नाव घेऊ इच्छित नाही, कारण कुठल्याही याचं जाहिरात केली असं होऊ नये. परंतु त्याच तिथे जर सगळ्यात 3 वर्ष माझे मी प्रयोग केले असतील ते ह्या मानवी संसाधनांबद्दल होते की तळागाळातल्या माणसाला जर आपण बोलतं केलं, त्या तळागाळातल्या माणसामध्ये सुद्धा देर इज अ ह्यूज अमाऊंट ऑफ नॉलेज, इट इज वेटिंग टू बी टॅप्ड. बऱ्याच वेळेला असा अनुभव असतो की जो एंटरप्रेन्योर असतो तो सगळी जगाचा भार आपल्या डोक्यावर आहे असं वावरत असतो. त्याची गरज नसते, कारण हा जो भार आहे तो आपण सगळ्यांच्या सहकार्याने तो भार आपण हलका करू शकतो आपल्या स्वतःचा. आणि त्याचबरोबर त्यांना जेवढं आपण इन्व्हॉल्व्ह करतो तेवढे क्रिएटिव्ह सोल्युशन्स ती आणू शकतात. आणि ह्याच सहकारी बँकेला 2010 साली, तेव्हा मी बोर्डावर नव्हतो कारण मी IITतनं PhDचा अभ्यास करत होतो 2009 पर्यंत, मी माझ्या परिचयात सांगितलं तसं. आणि त्यामुळे मी तेव्हा बोर्डावरती मुद्दामून नव्हतो, कारण आपलं नाव द्यावं आणि वेळ देता येऊ नये असं होऊ नये. कारण आधीच्या 3 वर्षात मी प्रो बोनो ज्याला म्हणतात, म्हणजे कुठल्याही पैशाची अपेक्षा न ठेवता
5 ते 6 दिवस महिन्याला देत असे. आता त्यामुळे ते मला शक्य नव्हतं, परंतु त्यांनी मला एक व्यावसायिक जबाबदारी दिली की त्यांना रिझर्व्ह बँकेकडनं फॉरेन एक्सचेंज लायसन्स मिळालं आणि तो फॉरेन एक्सचेंज पूर्ण व्यवसाय उभा करायचा होता. आणि त्यावेळेला आमच्या समोर पर्याय होते की आपण लॅटरल रिक्रुटमेंट ज्याला म्हणतात, की ज्यांच्याकडे अनुभव आहे बाहेरनं त्यांना घ्यायचं, किंवा दुसरा पर्याय असा होता की आपल्याच माणसांवरती विश्वास टाकायचा आणि तो पूर्ण व्यवसाय उभा करायचा. रिझर्व्ह बँक त्याला खूप मर्यादित वेळ देते उभा करण्यासाठी आणि या सगळ्या प्रक्रिया उभं करणं ही काही सोपी गोष्ट नसते. परंतु मी बोर्डासमोर असं म्हटलं की माझा 3 वर्षाचा जो अनुभव आहे तो असा आहे की आपल्या माणसांमधलं जे सत्व आपण जागवलं तर आपण आपल्याच माणसांकडनं ही पूर्णपणे हा व्यवसाय उभा करू शकतो. आणि त्यातनं अनेक प्रक्रिया आम्ही राबवल्या आणि त्यामुळे एकही माणूस लॅटरल रिक्रूट न करता अतिशय अल्प वेळामध्ये आणि त्याच वेळेला वैयक्तिक खूप संकटाचा सामना, माझ्या घरात 2 आजारपणं चालू होती, हॉस्पिटल आणि ती बँक असं चालू होतं, असं संकट होतं. पण त्यावेळेला 6 महिन्याच्या रेकॉर्ड वेळामध्ये आम्ही तो व्यवसाय उभा केला, तो पूर्णपणे या बँकेतल्या सहकार्यांच्या जोरावर. त्यामुळे हे जे बळ आहे हे जर आपल्याला उभं करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 4 गोष्टींचा विचार करायला लागतो. सगळ्यात पहिला जो विषय असतो तो म्हणजे रिवॉर्ड आणि रेकग्निशन. आपण त्यांना नुसतंच रिवॉर्ड हे महत्वाचं नसतं, तर आपण त्यांना त्यांच्या केलेल्या कामाच्या बद्दल आपण त्यांची प्रशंसा करतो की नाही, त्यांना शाबासकी देतो की नाही. त्यामुळे हा रेकग्निशनचा एक महत्वाचा विषय असतो. त्यामुळे रिवॉर्ड आणि रेकग्निशन हा एक महत्वाचा विषय आहे. दुसरा ऑपॉर्च्युनिटी टू ब्लॉसम, म्हणजे शेवटी व्हेन डज अ पर्सन ब्लॉसम, जेव्हा जेव्हा त्याला विचार करायची संधी मिळते आणि जो विचार करतो त्याला त्याचा उपयोग हा व्यावसायिक वृद्धीसाठी केला जातो, त्यावेळेला दॅट पर्सन गेट्स अन ऑपॉर्च्युनिटी टू ब्लॉसम. त्याच्यामध्ये अनेक सुप्त शक्ती असतात आणि ईश्वराने आपल्याला सगळ्यांना ह्या सुप्त शक्ती दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आद्य शंकराचार्यांनी एक म्हणजे त्यांच्या जे तत्वज्ञान आहे अद्वैत तत्वज्ञान ते केवळ 2 वाक्यामध्ये सांगितलं. ते असं आहे की श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम कोटी ग्रंथवी ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. त्यांनी असं म्हटलं सगळ्यात शेवटी की आपण प्रत्येकामध्ये असलेला हा जीव आहे, जो आत्मा आहे आणि जे निराकार ब्रह्म आहे ते वेगळं नाही. एखाद्या समुद्रामधला थेंब आपण बाहेर काढावा, तो थेंब हा समुद्राचाच भाग असतो. तद्वत आपल्यामध्ये जी अलोट शक्ती आहे ती प्रत्येक माणसामध्ये आहे आणि ती शक्ती जर आपण जागृत केली तर त्याला मी ऑपॉर्च्युनिटी टू ब्लॉसम म्हणतो. तिसरा जो आहे त्याला एनकरेजमेंट टू इनोव्हेट आणि एक्सपेरिमेंट. बऱ्याच वेळेला उद्योजक हा नवीन नवीन प्रयोग करत असतो, पण हे प्रयोग सामूहिक प्रयत्नांनी होऊ शकतात का, तर ते निश्चित होऊ शकतात. आणि जेव्हा आपण ते सामूहिक प्रयत्नांनी करतो त्यावेळेला त्याची एक वेगळी त्याला एक वजन येतं, त्याला एक वेगळी गतिमानता येते. आणि ज्या गोष्टी आपण एका विशिष्ट वेळात साध्य करू शकतो एकट्याने प्रयत्न केल्यामुळे, त्या आपण अतिशय अल्प काळामध्ये सामूहिक प्रयत्न करू शकतो. आणि म्हणून एनकरेजिंग पीपल टू इनोव्हेट आणि एक्सपेरिमेंट हा तेवढाच महत्वाचा विषय असतो. सगळ्यात शेवटचा विषय हा इमोशनल ओनरशिप. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण मोठ्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये ऐकतो की स्टॉक ओनरशिप म्हणजे स्टॉक ऑप्शन्स त्यांना दिले जातात आणि त्या माध्यमातून तेही शेअर होल्डर बनावे अशी एक महत्वाचा विषय असतो. तो महत्वाचाच आहे, पण माझ्या दृष्टीने त्याहूनही महत्वाचा विषय असा आहे की इमोशनल ओनरशिप. जो आपल्याकडे आपल्याबरोबरचा सहकारी आहे, आणि मगाशी मी म्हटलं तसं केवळ सहकारी नाही तर आपले पुरवठादार हे जर आपल्या व्यवसायाचा अभिन्न भाग असतील तर आपण त्यांना डू वी गिव्ह देम अ व्हॉइस, का त्यांना आपण बोलतं करतो की नाही. आणि मंडळी एक महत्वाचा विषय असा असतो की असं म्हटलं जातं की आपल्या ऑर्गनायझेशनच्या सगळ्यात तळातला जो माणूस असतो त्याचा इगो, त्याचा अहंकार हा वेगळ्या प्रकारे मांडला जातो. तो इगो कसा एक्सप्रेस केला जातो तर न बोलून. तो माणूस बोलतच नाही. जेव्हा कोणी त्याला काही विचारत नाही तेव्हा त्याच्या मताला काही किंमत नसते तेव्हा तो कधी बोलत नाही. आणि जेव्हा तो बोलत नाही तेव्हा एक आपण मोठ्या संधीला मुकत असतो. परंतु आपण जेव्हा त्यांना बोलतं करतो, जेव्हा त्यांना आपले जो काही चॅलेंज आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतो, त्यावेळेला इमोशनल ओनरशिप वाढते आणि त्याचा एक खूप मोठा परिणाम हा व्यवसायावरती होतो, सकारात्मक होतो. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्हॅल्यू सिस्टम. आता ह्याच्यामध्ये मी फार तपशिलात आत्ता जात नाही, कारण या व्हॅल्यू सिस्टमचे जे 4 स्तंभ आहेत ते पब्लिकली लिस्टेड कंपन्यांसाठी त्याचे जे विस्तारीकरण आहे ते त्यांच्या दृष्टीने जास्ती रेलेव्हंट आहे, कारण त्यांच्याकडे कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा विषय असतो, त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आणि नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स हा विषय असतो, त्यांच्याकडे ट्रान्सपरन्सीचा विषय असतो आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स ऑफ इंटरेस्ट आहेत, त्याच्याबंद कसं आपण हे बाहेर पडायचा हाही विषय असतो.
यातले काही प्रमाणामध्ये हे विषय आपल्याकडे लागू असतात. पण मी असं म्हणेन की ट्रान्सपरन्सी हा जो विषय आहे आणि विशेषतः ग्राहकांच्या बाबतीमध्ये तो अतिशय महत्वाचा हा ठरतो. आणि ग्राहकांशी आपण संवाद साधणं, एखादी गोष्ट आपल्याकडनं समजा होत नसेल, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की आतापर्यंत मला जेव्हा जेव्हा व्यावसायिक संधी आल्या त्यावेळेला बऱ्याच वेळेला काय होतं की मार्केटिंगच्या नावाखाली आपण आपली बलस्थानं सांगत असतो आणि ते महत्वाचं आहे. पण माझा अनुभव असा आहे, तो थोडासा वेगळा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की, आणि मी आतापर्यंत करत आलो गेल्या 18 वर्षांमध्ये, की प्रत्येक वेळेला जेव्हा नवीन संधी आली, जसं उदाहरणार्थ मी आता सांगितलं एका सहकारी बँकेने फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन्स ची हे सेटअप कराल का म्हणून मला त्याच सहकारी बँकेने विश्वासाने विचारलं, तेव्हा पहिली गोष्ट मी ऍज अ मॅटर ऑफ डिस्क्लोजर जी सांगितली असेल ती अशी की मला फॉरेन एक्सचेंज मार्केट्स बद्दल माहिती आहे, पण फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन्सचा माझा काहीही अनुभव नाही, हे मी आधीच सांगितलं. आणि त्याचप्रमाणे जेव्हा कोचिंगच्या असाइनमेंट्स आल्या त्यावेळेला मी हेच सांगितलं की आय एम नॉट अ सर्टिफाईड कोच. पण तरी सुद्धा विश्वासाने लोक पुढे येतात आणि म्हणतात की नाही आम्हाला माहिती आहे की तुम्ही सर्टिफाईड नाही आहात, तुम्हाला यातला अनुभव नाहीये, पण तरी सुद्धा तुमच्यावरती आम्ही जबाबदारी देतोय. मग येस, मोस्ट वेलकम. पण ही जी ट्रान्सपरन्सी असते ती आपल्या डोक्यावरचा बोज हलका करत असते. नाहीतर आता नेटवर्किंग आणि मार्केटिंगच्या युगामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या फक्त बलस्थानांचा बोलबाला केला जातो आणि मग तोंडघशी पडण्याची शक्यता असते. ही पडू नये म्हणून ही ट्रान्सपरन्सी देखील महत्वाची असते. आणि त्याचा अर्थातच या चारही स्तंभांचा मी आता इथे विस्तार करत नाही, पण त्या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मी मुद्दामून करणार आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं की हा जो व्हॅल्यू सिस्टमचा विषय आहे तो मोठ्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये मला अधिक विस्ताराने मांडायचा आहे. कारण हे जे फ्रेमवर्क आहे ते जेवढं छोट्या कंपन्यांना लागू पडतं तेवढंच ते मोठ्या कंपन्यांनाही लागू पडतं. काही ठिकाणी मला लीडर स्टॉक ह्या अशा सिरीजमध्ये सुद्धा हा विषय मांडण्यासाठी मोठ्या कंपन्यांनी बोलवलेला आहे. आता मंडळी मी एक शेवटचे फक्त 5 मिनिटं, आणि मग तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारायची संधी मिळावी ह्या दृष्टीने एक 5 मिनिटात जो मला विषय दिलेला आहे त्याचा जो दुसरा भाग आहे त्याच्याकडे मी वळतो आणि मी हा विषय इथे थांबवतो. जर तुम्ही विषय बघितला असेल तर माझे जे व्हिडिओज आहेत ते क्रिएटिंग अ लास्टिंग ऑर्गनायझेशन असे आहेत. परंतु काल मी जेव्हा वृषाली आणि दीपक मांजरेकरांशी चर्चा करत होतो आणि जयंतशी पण मी आधीपासून संपर्कात आहे, जयंत फाळक्यांशी, तेव्हा असा एक विषय त्यांनी सांगितला की तुम्ही हाऊ डू वी क्रिएट पर्सनल लेगसी हा पण विषय मांडा. कारण कधी कधी असं होऊ शकतं, शेवटी आपण आपल्याकडे म्हटलेलं आहे की दैव हा 5वा घटक आहे कुठल्याही यशामध्ये. आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण शेवटी दैवाधीन आहोत. दैव याचा अर्थ आपले हात हातावर बांधून नव्हे, दैव हे आपल्या कर्माचाच विपाक असतो. अर्थ मी त्या आध्यात्मिक भागात जात नाही, परंतु दैवाधीन काही गोष्टी असल्यामुळे कधी कधी असं होऊ शकतं की आपल्या व्यावसायिक जो स्केल आपल्या मनात होता तो आपल्याला मिळवता आला नाही, असे अनुभव येतात. परंतु तरी सुद्धा कॅन वी नॉट क्रिएट अवर लेगसी? तर येस. आणि ते आपण लेगसी कशी क्रिएट करू शकतो तर ते मी थोडक्यात आपल्यासमोर मांडतो. हा माझा अर्थातच एक नम्र प्रयत्न आहे, परंतु आपणही अधिक सुज्ञ आहात, आपण त्याच्यामध्ये नक्की अधिक विचार करू शकाल. पण जेव्हा मी हा लेगसीचा विचार करतो त्यावेळेला आपल्या तत्वज्ञानाकडे मला वळावं लागतं. एक 1.5 वर्षापूर्वी आपल्याला सुपरिचित नाव आहे धनश्री लेले, ज्यांची खूप व्याख्यानं आपण ऐकली असतील किंवा युट्यूबवरती पण उपलब्ध आहेत. तेव्हा धनश्री ताईंनी संपादित केलेल्या एका अंकामध्ये तो विषय होता शिक्षण, असा त्याचा विषय होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला लिहायचा आग्रह केला. तेव्हा मी त्यांना म्हटलं की अगेन मी काही जसं डिस्क्लोजरचा मी विषय म्हटलं तेव्हा तसंच मी त्यांनाही सांगितलं की शिक्षण हा काही माझा अभ्यासाचा विषय नाही. मी जरी शिकलेलो असलो भरपूर तरी सुद्धा, कारण त्यातले तज्ञ वेगळे असतात. नाही म्हणाले तुम्ही तरी सुद्धा लिहा. आणि म्हणून जी एक मी कविता लिहिलेली आहे ती पण युट्यूबवरती उपलब्ध आहे, तुम्हाला आवडली तर तुम्ही जरूर बघा. माझ्या डॉक्टर अभिजित मराठी चॅनलवरती माझ्या दीर्घ कविता आहेत, त्याच्यामधली एक कविता अशी आहे, तिचं नाव आहे खरं शिक्षण असं असतं. आणि म्हणून मी त्यांना ती ऐकायला सांगितली आणि त्यानंतर त्या म्हणाल्या नाही जरूर तुम्ही ह्यावर लिहा. आणि म्हणून मी एक विषय असा मांडला त्या ह्या लेखामधनं. तो विषय असा मांडला की जे ज्याला आपण पाश्चिमात्य म्हणजे वेस्टर्न थॉट आणि आपला जो भारतीय दर्शन आहे त्याच्यामधला जो मूलभूत फरक काय आहे, तर तो फरक असा आहे, तो मी त्या लेखामध्ये मांडलेला आहे की पाश्चिमात्य शिक्षण ज्या सगळ्यातनं आपण गेलो सगळे, आणि एका प्रकारे आपली मानसिकता जी झालेली आहे ती ह्या पाश्चिमात्य विचाराने प्रभावित झालेली आहे. आपण प्रत्येक गोष्टीकडे आजही व्यवसाय उभा करताना पाश्चिमात्य विचार काय त्याच्याकडे बघतो, परंतु आपल्या चिंतनाकडे आपलं दुर्लक्ष असतं. म्हणून त्यातला जो मूलभूत फरक आहे आणि तो आपल्या लेगसीशी निगडीत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्या लेखामध्ये मी असं म्हटलं की पाश्चिमात्य शिक्षण
हे आपल्याला घेणारा बनवतं. इट मेक्स अस अ टेकर. आणि आपलं भारतीय जे शिक्षण आहे, जसं दुर्दैवाने ब्रिटिशांनी नाश केला गुरुकुल पद्धतीचा, ते आपल्याला देणारा बनवतं. आणि पुन्हा एकदा मी म्हणतो की पाश्चिमात्य शिक्षण आपल्याला घेणारा बनवतं आणि भारतीय तत्वज्ञान, भारतीय चिंतन आपल्याला देणारा बनवतं. आपल्या ऋषींनी एवढं आपल्याला दिलं, त्याचं कधी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी केली नाही, परंतु ते भरभरून त्यांनी दिलं. आणि लेगसी कुठल्या मंडळींची तयार होते? मंडळी जी लोकांना देतात त्यांची लेगसी तयार होते. घेणारे तर खूप आहेत, पण देणारे जे होतात त्यांची लेगसी तयार होते. आणि म्हणूनच आज आपल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीयल ग्रुप्सचा विचार करताना टाटा समूहाचं नाव हे मोठ्या प्रमाणावर का घेतलं जातं? तर टाटानी जो त्यातनं नफा मिळवला तोही समाजाला भरभरून दिला. त्यामुळे लेगसी आपण कशा प्रकारे निर्माण करू शकतो? तर आपला व्यवसायाचं हे संकल्पचित्र उभा करताना मी कशा प्रकारे देणारा होईन. आणि जेव्हा आपण देणारे होतो, त्या लेखामध्ये मी असं म्हटलंय की असं झाड डवरतं की ज्याला फुलं येतात, त्याची फळं येतात, त्या झाडात ते झाड लोकांना सावली देतं, आपल्या विचारातनं असेल किंवा कशाही प्रकारे. असे जेव्हा आपण वटवृक्ष व्हायचा प्रयत्न करतो त्यावेळेला लेगसी गेट्स क्रिएटेड. आणि म्हणून मला असं वाटलं की तो एक विषय आपल्यासमोर मांडावा. कारण ह्या पाश्चिमात्य विचाराच्या जगजगमाटामध्ये किंवा झगमगाटामध्ये आपण आपलं चिंतन बऱ्याच वेळेला विसरतो. आणि म्हणून मला असं वाटलं की लेगसी गेट्स क्रिएटेड बाय पीपल हू थिंक ऑफ अदर्स अँड नॉट बाय पीपल हू थिंक ऑफ देमसेल्स. असं म्हणून मी आजचा हा विषय इथे थांबवतो. कारण बरोबर आता मी विषयाला सुरुवात करून 6:55 झालेले आहेत. पुढच्या 15 मिनिटांमध्ये जर आपले काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील त्या अवश्य मांडाव्या. मला असं वाटतं तुमच्या सूचना अधिक द्याव्यात, कारण नाहीतरी मी युट्यूब मालिका पुढच्या महिन्यामध्ये ही करायचं माझ्या मनामध्ये आहे. आपण आपला फीडबॅकही द्यावा किंवा की आज जो मी विषय आपल्यासमोर मांडला त्याचा आपल्याला काही उपयोग झाला की नाही, त्यातनं काही विचारधन मिळालं की नाही, हा फीडबॅक सुद्धा आपण द्या. मी माझ्या चॅट बॉक्सकडे लक्ष ठेवून आहे आणि त्यातनं जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा मी घेतो. आणि साधारण आपण 7:10 हा जो फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम आहे तो आपण तिथे थांबवू.